शाहिस्तेखानावरील हल्ला, लालमहालात घडलेला मुघल सत्तेला हादरवणारा इतिहास। सुरतेच्या लुटीनंतर मुघल साम्राज्याचा अभिमान चुरचूर झाला होता। दिल्लीच्या तख्तावर बसलेला औरंगजेब अस्वस्थ होता। त्याच्या मनात एकच प्रश्न, हा शिवाजी थांबत का नाही? आणि त्याने निर्णय घेतला, औरंगजेबाची चाल। औरंगजेबाने आपल्या सर्वात बलाढ्य, अनुभवी आणि क्रूर सरदाराला दख्खनात पाठवले। शाहिस्तेखान प्रचंड सैन्य, हत्ती, तोफा, घोडदळ घेऊन शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला। तो सरळ जाऊन बसला लालमहालात, शिवाजी महाराजांच्या वाड्यात। हा केवळ तळ नव्हता, तो होता स्वराज्याला दिलेले थेट आव्हान। पुण्यावर अत्याचारांचा कहर, शाहिस्तेखानाने पुणे अक्षरशः छळले। गावोगाव लूट, घराघरात जबरदस्ती, स्त्रियांचा अपमान, मंदिरांची विटंबना। पुणे रडत होते, पण राजगडावर एक सिंह जागा झाला होता। राजगडावर संताप, राजगडावर बातमी आली। शिवाजी महाराज शांतपणे ऐकत होते, डोळ्यांत आग होती, पण चेहऱ्यावर संयम। ते म्हणाले, हा शत्रू आमच्या घरात येऊन बसलाय, आता त्याला युद्धभूमीवर बोलावण्याची गरज नाही। आपणच त्याच्या छातीत जाऊ। सभेत शांतता पसरली। अशी योजना कधी ऐकली नव्हती। अशक्य वाटणारी योजना। थेट लालमहालात घुसखोरी, फक्त मोजके मावळे, अंधाराची रात्र, कोणतीही चूक परवडणारी नव्हती। शिवाजी महाराज स्वतः पुढे होते। मावळे म्हणाले, महाराज, आम्ही मेलो तरी चालेल, पण स्वराज्याचा मान वाचवू। अमावस्येची रात्र, अंधार दाटला होता। पुणे झोपले होते। कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज, वाऱ्याची सळसळ, आणि त्या काळोखात शिवाजी महाराज लालमहालाकडे सरकले। गुप्त मार्ग, भिंती, अंगण, एकही आवाज न करता मावळे आत शिरले। लालमहालात मृत्यूचा सन्नाटा। मुघल सैनिक झोपेत होते। कुणालाही कल्पना नव्हती, मृत्यू स्वतः चालत येतोय। तलवारी म्यानातून बाहेर आल्या, प्रत्येक पाऊल मोजलेले। शाहिस्तेखानाचा शयनकक्ष, अखेर शाहिस्तेखानाची खोली। आत शांत झोप, पडदे हलत होते, दिव्यांची मंद ज्योत। क्षणात तलवारी चमकल्या, गोंधळ झाला, घाव। शाहिस्तेखान किंचाळला, त्याचा हाताच्या बोटांचा तुकडा उडाला। तो जीव वाचवत पळाला, रक्ताने लालमहाल रंगला। मुघल सैन्यात प्रचंड गोंधळ। शिवाजी, शिवाजी असा आवाज उठला। सैनिक धावले, तोफा, तलवारी, हल्ले। पण शिवाजी महाराज निसटले होते। जिथून आले, त्याच अंधारात विलीन झाले। दिल्ली हादरली। दिल्लीच्या दरबारात बातमी पोहोचली, औरंगजेब सुन्न झाला। संपूर्ण दरबार शांत। लाखोंच्या फौजेत बसलेला सरदार स्वतःच्या शयनकक्षात सुरक्षित नाही। हा केवळ हल्ला नव्हता, तो होता मुघल अहंकाराचा मृत्यू। शाहिस्तेखानाचा अपमान, शाहिस्तेखानाची बदली झाली। त्याला बंगालला पाठवण्यात आले। इतिहासाने त्याला एकच ओळ दिली, ज्याच्या छावणीत शिवाजी घुसला। या हल्ल्याचे अमर महत्त्व। हा हल्ला म्हणजे गनिमी काव्याचा सर्वोच्च नमुना, स्वराज्याच्या आत्मसन्मानाचा विजय, शिवाजी महाराजांच्या धैर्याची पराकाष्ठा। या दिवसानंतर शिवाजी महाराज फक्त राजा राहिले नाहीत, ते झाले एक भीती, एक प्रेरणा, एक इतिहास।